तर आज मी तुम्हाला जे नियम सांगतोय ना ते जर तुम्ही फॉलो केला ना तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये 100% सक्सेसफुल ट्रेडर बनणार म्हणजे बनणार. पण हे 2 नियम फॉलो करणं इतकं सोपं नाही. हे 2 नियम फॉलो करणं तर मला वाटेल की हे सोपं आहे, कोणी फॉलो करतंय. ते तर जर सोपं असतं तर कुणीही फॉलो केलं असतं, कुणीही सक्सेसफुल झालं असते. नियम फॉलो करून पहा आणि मला सांगा रिझल्ट काय येतोय तो. सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय ना, तर ट्रेडिंगमध्ये लॉस का होतो याचा रिझन नवीन ट्रेडरला समजत नाही. तर मार्केटमध्ये जेव्हा मी सुरुवातीला आलतो त्यावेळेस मला पण समजत नव्हतं की लॉस का होतो. मी कंटिन्युअसली टेक्निकल अनालिसिस म्हणजे किती दिवसाला 50-50 व्हिडिओ जवळपास टेक्निकल अनालिसिस युट्यूबवर पाहायचो. पण मला बेसिकली तरीही लॉस व्हायचा. मला याचा रिझन समजत नव्हतं की लॉस का होतोय. हा नेमका गेम काय आहे हे समजत नव्हतं. मग मी त्याच्यावर थोडा रिसर्च केला. त्यावेळेस मला एक गोष्ट समजली की मी मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना प्रॉफिट जेव्हा होतंय त्यावेळेस मी प्रॉफिट एक स्मॉल प्रॉफिट बुक करतोय. म्हणजे समजा मला ₹1000 प्रॉफिट झाला, मी ₹1000 प्रॉफिट बुक करून टाकतो. मला वाटतं की त्या दिवसाला ₹1000 पास आहेत, खूप झाले ₹1000. पण जेव्हा लॉसची बारी येते ना, अशा वेळेस मी ₹2000, ₹4000, ₹5000, ₹6000 असे लॉस करायचो. अशा वेळेस मला एक गोष्ट मग मी काय म्हणलं की आपण काय करूयात, ह्या लॉसवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करूयात. त्या लॉसवरती कंट्रोल कसा करायचा यासाठी मग बेसिकली मी काय शोधलं की जर लॉस वाढतायत तर ह्याचा लॉस वाढायचं रिझन काय आहे हे मला आधी पाहावं लागेल. लॉस वाढायचं एकच रिझन होतं ते म्हणजे माझा जेव्हा लॉस व्हायचा ना त्यावेळेस मी तो लॉस रिकव्हर करायला जायचो. आणि तो लॉस रिकव्हर करायला गेलो ना की अजून लॉस व्हायचा. म्हणजे काय व्हायचं, समजा मला आता ₹1000 लॉस झाला, तो रिकव्हर करायला मी गेलो की माझा ₹1000 थोडी कॅपिटल जास्त लागायची. ₹1000 परत ₹1000 लॉस झाला, ₹2000 लॉस. आणि ₹2000 लॉस झाला मला परत वाटायचं की हा ₹2000 लॉस रिकव्हर करायचा. तुम्ही मग सांगा ₹1000 लॉस होतोय तर त्यावरती मी जर ₹2000 रिकव्हर करायला जातोय तर मला कॅपिटल जास्त ऍड करावंच लागेल का नाही. मग मी कॅपिटल जास्त ऍड केली ना की तिथंच प्रॉब्लेम सगळा की कॅपिटल जास्त ऍड केली म्हणजे जास्त लॉस होणार. ₹1000 रिस्क वरती मी कॅपिटल जास्त ऍड केली तर अजून ₹1000 लॉस होणार. असे म्हणजे ₹2000 परत रिकव्हर करण्यासाठी ₹4000 ₹4000 रिकव्हर करण्यासाठी ₹8000 असे लॉस वाढत जातात. ह्याच्या रिकव्हरी सायकोलॉजीच्या जर तुम्ही फंद्यात जर फसलात तर 100% तुमचा लॉस होणार म्हणजे होणार. मग काय करायचं तर बेसिकली मार्केटमध्ये एकच गोष्ट करायची, तुमचा लॉस आहे ना तो ठरवून घ्यायचा. किती लॉस होणार आहे, मी किती घेणार आहे आजच्या दिवसामध्ये लॉस जर ठरवून घेतलं ना तर मग ते सगळे प्रॉब्लेम संपतात. मग काय करायचं सिम्पली तुमचा लॉस समजा तुमची कॅपिटल आहे ₹10,000 तर तुमच्या कॅपिटल आधी काही पार्टमध्ये डिवाइड करायचं. पार्टमध्ये समजा मी ₹10,000 20 पार्टमध्ये डिव्हिजन केलं तर 10,000 भागिले 20 किती होतं ₹500. मग तो 20 पार्टमध्ये डिव्हिजन का करायचं तर बेसिकली तुमचा जरी एका दिवशी जरी लॉस झाला तरी तुमचे 19 पार्ट तिथे शिल्लक राहतात. म्हणजे पहा समजा ₹10,000 20 पार्ट केले तर तुमचा एक पार्ट म्हणजे ₹500 होईल. मग त्या दिवसाची एका दिवसाची रिस्क तुमची ₹500 कन्सिडर करायची. ती ₹500 जर तुमची रिस्क घेतली आणि त्या दिवशी जर तुम्हाला ₹500 लॉस झाला तो दिवस बंद करायचा. त्याने काय होईल, त्याने असं होईल की तुमचे ₹500 गेल्यानंतर तुमच्याकडे 9,500 शिल्लक राहतील आणि 9,500 तुम्ही दुसऱ्या दिवशी पण ट्रेड करू शकता. पण तेच जर तुम्ही रिस्क ठरवून नाही घेतली आणि तुमचे जर लॉसच झाले ₹2,000 तुम्ही तो रिकव्हर करायला गेला ₹4,000 ₹5,000 तुमची समजा कॅपिटल जर त्या दिवशी वाईप आउट झाली तर तुम्ही ट्रेडिंग मध्ये टिकाल कसं आणि मार्केटमध्ये सक्सेसफुल ट्रेडर लॉंग टर्म मध्ये कसं बनाल. तर त्यासाठी ही सायकोलॉजी समजून घ्यायची की लॉस कधीच रिकव्हर करायचा नाही, लॉस ऍक्सेप्ट करायचा. आणि सर्वात पहिल्यांदा मी किती लॉस घेणार आहे हे दिवसाच्या आधीच ठरलेलं पाहिजे. तेवढा लॉस झाला की डे बंद करून टाका. आता दुसरा नियम काय करायचा, पहिल्या नियमामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल तरी दुसरा नियम सांगतो काय करायचा. दुसरा नियम म्हणजे तुम्हाला जेव्हा प्रॉफिट होईल कन्सिडर करा की तुम्हाला ₹1000 प्रॉफिट तुमचं टार्गेट आहे, ₹500 लॉस आणि ₹1000 प्रॉफिट. तर पहिल्या ट्रेड मध्ये जर ₹1000 प्रॉफिट झाला ना तर बेसिकली तो दिवस बंद करायचा नाही. ₹1000 प्रॉफिट वरती 20% रिस्क घ्यायची. प्रॉफिट वरती 20% रिस्क घेतली ना की मग काय होईल, प्रॉफिट वरती 20% रिस्क घेतली तर तुमचे तरी जर समजा ₹1000 मधले 20% जरी पैसे गेले तर तुमचे ₹800 शिल्लक राहतील. आणि जिथे लॉस होईल तिथे तो डे बंद करून टाकायचा. मग असं काय म्हणतोय मी, कारण पहा जर तुम्ही 20% रिस्क घेतली तर ₹1000 20% म्हणजे तुमच्या प्रॉफिट वरती म्हणजे पहा तुम्ही काय करताय तुमच्या प्रॉफिट वरती रिस्क घेताय. ₹1000 वरती 20% रिस्क लॉस झाला तर तुमचे ₹200 लॉस होतील आणि ₹800 तुमच्याकडे शिल्लक राहतील. तिथे तो डे बंद करून टाकायचा. याने काय होतं तुमचा जर प्रॉफिट वरती समजा ₹1000 वरती अजून जर 20% रिस्क घेऊन जर तुम्हाला ₹400 फायदा झाला तर ₹1400 प्रॉफिट होईल. तर त्या ट्रेड घ्यायचा. ₹1400 वरती 20% म्हणजे किती 28 म्हणजे ₹280 तुमचे रिस्क होईल. 280 गेले तर डे बंद. पण त्यात जर प्रॉफिट झाला परत ट्रेड परत 20% रिस्क असं म्हणून जर समजा तुमचं प्रॉफिट गेलं 2000 परत 20% रिस्क म्हणजे किती ₹400. असं करत 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 तुमचं प्रॉफिट हे मॅक्झिमाइज होत राहतं. जोपर्यंत तुमचा एक लॉस होत नाही ना तोपर्यंत तो डे बंद करायचा नाही. 20% लॉस झाला की तो बंद करायचा. काही वेळेस त्यात ₹1000 प्रॉफिट ₹3000 ₹4000 ₹5000 पण जातं. आणि त्यातून चुकून तर 20% लॉस झाला ना तर तो डे तिथं बंद करून टाकायचा. हे 2 नियम फॉलो करा आणि मला सांगा रिझल्ट काय येतोय. 100% जर तुम्ही ते 2 नियम फॉलो केले ना 100% तुम्ही मार्केटमध्ये सक्सेसफुल ट्रेडर बनणार म्हणजे बनणार. हा माझा 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे हे नीट लक्ष घ्या आणि फॉलो करा.